कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर आज शिवसेनेची एक सभा मोठी पार पडते गांधी मैदानावर. मात्र या ठिकाणी जे काही स्वागत जे फलक उभारण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आपला फोटो कुठं पाहायला मिळत नाही. मी काय ते पाहिलेलं नाहीये. आपण म्हणताय ते खरंच असेल, पण याच्या पूर्वी सुद्धा खूप सभा झाल्या. पाटण महोत्सव झाला असेल किंवा पालकमंत्र्यांनी कोयना महोत्सव घेतला होता. पालकमंत्र्यांनी तिकडे महाबळेश्वर महोत्सव राज्य सरकारचा घेतला होता. कुठंच माझे फोटो नाहीत आणि खूप वेळा झालंय असं. म्हणजे आज एकच नाही, कायमच असतं आणि याची आम्हाला सवय झालेली आहे. त्यामुळे काय प्रश्न वाटत नाही, असा फार मोठा प्रश्न वाटत पण हे नेमकं असं कारण होण्यामागचं कारण काय असू शकतं ते याबाबत काय सांगाल? नाही, पहिल्यापासूनच तसं आहे. म्हणजे जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत तेव्हापासूनच असंच चालू आहे की त्यात काय बदलच नाही आहे. त्यामुळे तुम्ही बघा, मी ठराविक सभांनाच तेवढं जिथं बोलवलं त्या सभांना गेलो. हार्डली 2-3 सभांनाच गेलो मी साहेबांच्या जिल्ह्यातल्या आजपर्यंतच्या. नाही, पण मधल्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडी अध्यक्ष उपाध्यक्षाच्या दरम्यान झाल्या होत्या त्याबाबत काही आपले सदस्य जे शिवसेनेचे होते त्यांना तुम्ही भाजपच्या सोबत गेला, त्यामुळे इथं काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा आरोप आहे. याबाबत काय सांगा? कोरेगाव मतदारसंघातल्या माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही. माझा प्रत्येक ग्रामपंचायत लेवलचा, बूथ लेवलचा प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा संघर्ष इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी आहे हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आमचा संघर्ष खालच्या कार्यकर्त्यांचा हा राष्ट्रवादी बरोबर आहे. त्यामुळं आता त्यांच्याकडची परिस्थिती वेगळी आहे, आमची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं आम्ही पहिल्या दिवसापासून, मी स्वतः 2011 पासून 2019 पर्यंत आमदार व्हायच्या आधी 3 दिवस आधीपर्यंत भाजपचंच काम करत होतो. भाजपचा मी कोरेगाव विधानसभा क्षेत्राचा प्रमुख होतो आणि या गोष्टी साहेबांना माहिती आहेत. त्यामुळं भाजपचं काम, आणि माझी बायको भाजपमधूनच निवडून आलेली आहे, सगळे तिथूनच निवडून आलेले आहेत. त्यामुळे इथं मतदारसंघामध्ये भाजप आणि सेना, आता मला सेनेला तिकीट गेल्यामुळे मी सेनेकडे गेलो. त्यामुळं सेना आणि भाजप हेच एकत्र पहिल्यापासून आमच्याकडचं समीकरणच आहे. तर याआधी तुम्ही या पक्ष शिवसेनेमध्ये येण्याआधी तुम्ही भाजपमध्येच पहिल्यापासून आहात आणि यामध्ये आता काही अशा पद्धतीनं जर वागणूक होत असेल असा काही वेगळा विचार तुमचा काय आहे? वेगळ्या विचाराचा प्रश्नच येत नाही. पहिली गोष्ट, युती म्हणूनच आज राज्यात सगळे एकत्र आहेत. मला नाही वाटत काय प्रश्न निर्माण होतील. समजा झाले तर ज्या त्या वेळेला जे ते निर्णय घेता येतात. नाही, पण आता जर अशा पद्धतीनं जर वारंवार, आता तुम्ही म्हणताय की पहिल्यापासूनच तुम्हाला डावललं जातं, बऱ्याच कार्यक्रमांना असतील किंवा फोटोंमध्ये असेल, पण जर असं काही वेळ वेगळी घ्यायची आली तर अशी काही म्हणजे परत म्हणजे जुन्या तुमच्या पक्षामध्ये तुम्ही परत जाणार का? पहिली गोष्ट लक्षात घ्या की मी शिवसेनेचा आमदार आहे. पण जर आज इथं तुम्ही पाहताय की आम्ही सेना भाजप म्हणून, महायुती म्हणूनच आम्ही एकत्र राहिलोय. आमच्याकडं दोन्ही पक्ष वेगळे हा प्रकारच नाही आहे. इथं आमच्या इथं शांतपणे विचार केला तर, आणि साहेबांना माहिती आहे. साहेबांना तर मी 2022ला पहिल्यांदा भेटलोय, 21-22ला एकनाथ शिंदे साहेबांना. त्याच्यापूर्वी माझा आणि त्यांची ओळख पण नव्हती, संबंध पण नव्हते, अर्थार्थी संबंध नव्हते आमचे. पहिल्यांदा मी 21-22ला साहेबांना भेटलो आणि स्वभाव साहेबांचा खूप चांगला आहे. बस एवढंच. शेवटचा हा प्रश्न आहे, आज जी सभा पार पडते या सभेसाठी तुम्ही काय कसं प्लॅन केलेला आहे, जाणार काय, म्हणजे कशा पद्धतीचं नियोजन असणार? ह्याच्या आधी खूप सभा झाल्यात. मला आश्चर्य वाटतं तुम्ही काय एवढं सिरियसली घेतलंय. खूप सभा झालेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की जे तुम्ही मला प्रश्न विचारला की कार्यकर्ते नाराज आहेत का, कार्यकर्ते नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. एक लक्षात घ्या, आमच्या कार्यकर्त्यांना ह्या गोष्टीची सवय आहे. याच्या पूर्वीच्या एवढ्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या जिल्ह्यातल्या, कुठल्याही सभेला मला आजपर्यंत कधीच बोलवलेलं नाही आहे. मग त्यामुळे मीही कधी गेलो नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटायचा प्रश्नच येत नाही या गोष्टीचा. म्हणजे जे जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका, जे काही नवनिर्वाचित सदस्य आहेत यांचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे, आपले पण सदस्य निवडून आलेले आहेत. मग ह्या अनुषंगानेच विचारतो की तुम्ही आज जाणार आहात? मला बोलवलंच नाही तर मी जायचा प्रश्नच येत नाही ना. सदस्यांना बोलवलं असलं तर ते जातील सदस्य आमचे तिथे सत्काराला.
हे होते आमदार महेश शिंदे. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की यामध्ये जे काही आजपर्यंत जे काही निमंत्रण आहेत ते आजपर्यंत मला कधीच मिळाली नसल्याचं एकूणच त्यांनी सांगितलं. त्यामुळं आज जी सभा होते त्याला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.